तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब सगळ्यांना यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून सगळं मित्रांनो, आपण आज जाणार हरिश्चंद्रगड म्हणजे आपण रोलर खिंडीपासून आपण स्टार्ट करणार आहे. कारण खालून खूप जमल्यामुळे आपण काही व्हिडिओ काढू शकलो नाही. कारण आपण इथून टोलर खिंडी ते डायरेक्ट मंदिरापर्यंत. तर हा आपल्या आलो इकडून खिरेश्वर मार्गे आपण आणि त्या साईडला जो रस्ता होतो मित्रांनो, तर हा एक लवाणी म्हणजे अकोल्यामध्ये तिकडं 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती असत आणि इकडं 5-6 किलोमीटर खिरेश्वर असेल. तर दोन्हीच्या मध्ये आपण तिथून हरिश्चंद्रगडावरती जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिथं टोलर खिंडीमध्ये अशी भरपूर अशी गर्दी असते. म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा भरपूर असे पर्यटक इथं गर्दी करतात. तर इथं दादांचे दुकान आहे. इथं दादा तुमचं म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्ही इथं असतात का? हो हो 12 महिने चालू राहतात. तर हे दादांचे 12 महिने इथं हॉटेल चालूच असते. इथं काय काय भेटतं मग? लिंबू सरबत, चहा, वडापाव. म्हणजे इथं वडापाव, भजी, चहा, तसं लिंबू सरबत अशा प्रकारे भरपूर असे इथं भेटले जाते. आणि इथं बाबा तुम्ही बघू शकता, बाबा चहा प्यायला लागले आता. बाबा चहा कसे? बाबा चहाची क्वालिटी कशी आहे? चहाची क्वालिटी मस्त आहे. मस्त आहे. कुठून आले तुम्ही? हा कुठून आले? आम्ही आलो अकोला तालुका एकदारागाव म्हणजे अकोला आहिल्यानगर. आयलंड तर इकडे चालेत का? खिरेश्वर चालेत का? गडावरती चालेत? गडावर चालू. तर बाबा चालेत म्हणजे महादेवाच्या दर्शनाला. कारण तुम्ही पण बाबा चालेत. हा महादेव तर तुमचं वय किती झालं असेल बाबा आता अंदाजे? 90. तरी बाबा आता 95 म्हणजे 90-85 असं म्हणजे या वयाच्या वय त्यांचं बाबांचा. तरी पण ते गडावरती म्हणजे चढायची कॅपॅसिटी अजून त्यांची. तर आपण सुद्धा मित्रांनो खांदी बिंदी काढली. टोलर खिंडी कसे भेटलेले तिथं आपल्याला बाबांच्या पाठीमागे आपल्याला वाघोबाचं पण तिथं दर्शन भेटतो. बघा तुम्ही बघू शकता तो वाघोबा. अशा प्रकारे वाघोबा इथं आपल्याला बघायला भेटतो. आपण आता ह्या खिंडी जाणार म्हणजे हरिश्चंद्रगड मंदिर म्हणजे ह्या रस्त्याने जायचे. आपल्या इथं बोर्ड पण देखील इथं आहे आपल्याला बघायला भेटतो. म्हणजे सगळी गडाची माहिती इथं दिलेली आहे. तर इकडं एक ऑफिस आहे आपला फॉरेस्टचा आणि इकडं बोर्ड देखील हा खिरेश्वर रस्ता जाते. तर मित्रांनो, ह्या मार्गे आलेले आपण इथं छोटीशी टपरे. तर हे बाबा इंगळून म्हणजे जुन्नरहून आलेले आहेत म्हणजे. तर तुम्हाला किती वेळ लागला खालून खिरेश्वरवरून येताना इथपर्यंत? 1 वाजता निघालतो, 3 वाजता इथं. म्हणजे 2 तास लागले इथं यायला इथपर्यंत टोलर खिंडीपर्यंत. त्या मित्रांनो अजूनही इथून हरिश्चंद्रगड कमीत कमीत किती तास लागतील बाबा वरती जायला? ते जास्त नसतात. 3-4 तास लागतील. 3-4 तास. तर हे बाबा सांगतात 3-4 तास लागतील. आणि भरपूर असं जंगल आहे. जंगलातून आपल्याला पावलं वाटत नाही. असे जावं लागते. आणि तरी आपल्याला कमी कमी तर आत्ता 3 वाजलेत म्हणजे आपल्याला कमीत कमी. तर मित्रांनो इथं महादेवाची तर महादेवाची इथं आपल्याला पिंडवी देखील बघायला भेटते. तर बघू खूप छान असं इथं निसर्गरम्य वातावरण आहे. या वातावरणात कधी तुम्ही येऊ शकता, भेट देऊ शकतात. कारण भरपूर असं पावसाळ्यामध्ये इथं गर्दी आपल्याला बघायला भेटते. खूप असे उंच उंच झाडं आपल्याला इथं निसर्गामध्ये अशा प्रकारे आपल्याला बघायला भेटते. चला बा आपण आता जाणार आहेत फायनली वर. बघू किती वरती हरिश्चंद्रगड. मित्रांनो फायनली आपण आता टोलर खिंडीपासून वरती निघालेलो आहे म्हणजे गाडावरती. तर आपण बघू शकतात. तर आपल्या तर रस्त्यामध्ये असे भरपूर असे लोक भेटतात. कारण आता उद्या यात्रा असल्यामुळं गाडावरती लोकांची गर्दी असते. त्याच्यामुळे मग थोडी लोक बाकीची वरतून पण येतात सकाळी गेलेली. तर अशा प्रकारे बसलेले असतात वर विश्रांतीसाठी जमलेले असले. तर मित्रांनो टोलर खिंडीपासून आल्यानंतर आपल्याला इथं आता डोंगराला म्हणजे चढायसाठी असं डोंगरावरती चढायला लागतं. बघा अजून छोटे छोटे मुलीसुद्धा वरती गडावरती चढायला सुरुवात केलेली आहे. तर काही असे आपल्याला विश्रांती वगैरे घ्यायला तुम्ही बघू शकता. असे पूर्ण असं राऊंड टाकून तर इकडे वरती जायचे बघा पूर्ण असं. आणि धरण्यासाठी असं पोल वगैरे आपल्याला आहेत. ए श्रिया
मित्रांनो तुम्ही समोर बघू शकतात अशा प्रकारे वर वर चढायला गर्दी अजून कमी गर्दी इथून संध्याकाळचं पूर्ण संध्याकाळ झाली ना नाईटला एवढी गर्दी असते काही तर पाय ठेवायला जागा नसते एवढी गर्दी असते वर. तर इकडून खालून अजून चालू आहेत इकडून खालून आणि पूर्ण हा अहिल्यानगरचा इकडचा भाग दिसतो आपल्याला जे अहिल्यानगर बाउंड्री चालू त्याने इकडं अजून पण पुणे जिल्ह्यातच आहे. तुम्ही बघू शकतात चढायसाठी किती गर्दी असते हरिश्चंद्रगडावरती. तर पूर्ण त्या टोकावरती जायची तिथं माणसं दिसतात आपल्याला तिथं हे बघा इथपर्यंत जायचे आपल्याला. तर मित्रांनो फायनली वरती चढून आलेले खूप दम लागते वरती आल्यानंतर. तर आता इथं आपल्याला थंड हवा वगैरे इथं असे आपल्याला मस्त एकदम छानपैकी वाटते बघा तुम्ही बघू शकता इथं. आणि बसण्यासाठी वर आपल्याला मांडव वगैरे केलेले म्हणजे याचा वरून पाला वगैरे टाकलेले मेडी वगैरे लावलेला आणि इथं तुम्ही विश्रांती घेऊ शकता तिथं आल्यानंतर. तर ही पूर्ण आता मंदिराकडे निघालेले तर आता आपण विश्रांती करून मग पुढे निघूया. तुम्ही वरती आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं लिंबू सरबतचा आनंद घेऊ शकतात कारण इथं बाबांनी लिंबू सरबत काकडी भरपूर असं म्हणजे आणले इथं एपर वगैरे भेटू शकतात इथं. तर तुम्ही इथं आले तर आवडतं थंडगार तुम्ही पिऊ शकता तिथं आल्यानंतर. आत्ता आपण इथून सुरुवात करणार आहे वरती जायला. वरती फायनली आपण वर सपाट बागेला पोहोचलेले. तर बाबा लिंबू सरबत कसे? लिंबू सरबत 20 रुपये. तर लिंबू सरबत बाबांकडे 20 रुपये आले. तुम्ही कधी आल्यानंतर म्हणजे तुम्ही यात्रेच्या वेळेस असतात का कधी पण असतात? असतो कायम म्हणजे बाबा हे शनिवार रविवार कायम स्वरूपी शनिवार रविवार लिंबू सरबत 20 रुपये. म्हणजे आठवड्यात 2 वेळा इथे बाबा असतात. आणि इथं काकड वगैरे आपल्याला काकड लिंबू सरबत तसेच अजून काय काय भेटतं? कोकम सरबत, कोकण सरबत अजून मॅगी अजून चहा कॉफी नसली भेटत ना? कॉफी भेटते. बरं इथं बाबांकडे सगळं असं म्हणजे तुम्ही आल्यानंतर इथं थंडगार भेटू शकतात. आणि बाबांचे इकडचं घर आहे का बाबा हे तुमचं? हा घर आहे घर. तर हे आहे बाबांचे राहायचे ठिकाण. तुम्ही बघू शकता बिस्लरी वगैरे आहे. हरिश्चंद्रगडावरती आल्यानंतर कधी आयुष्य तुम्ही या बाबांच्या बाबांना भेट द्या. आणि हे बघा बाबांचे कॉट वगैरे पूर्ण कारवाच्या काड्यांमध्ये. तर तुम्ही बघू शकता आत्ता ते कॉट वगैरे तर सगळे लोखंडाचे असतात. आता बाबांनी नाही पूर्ण असं म्हणजे असं कॉट बघायला भेटत नाही आता. तर असं कॉट बनवले बाबांनी केळ वगैरे आणलेले. तर हे आहे पूर्ण बाबांची झोपडी. वरती पत्र वगैरे कसं काय बाबा इकडे वरती एवढं आणले बांधून आणले. तर बाबांची मेहनत आहे. कुटी वळली आणि तराटांना बांधून ह्याच रस्त्यावर आणले. तर बाबांची मेहनत आहे. त्याने एवढे इथपर्यंत पत्र आणले. तर एवढे मोठे घर उभं केलं इथं. तुम्ही बघू शकता घरा टाईपच आहे पण खूप असं छान वाटतं इथं आल्यानंतर. तर तुम्ही कधी आयुष्य इथं बाबांकडे. तुमचं नाव काय बाबा? काळू वांगरे. गाव कुठलं? लवाळी. लवाडी म्हणजे इकडं अहिल्यानगर म्हणजे अकोल्या साईडचे बाबा हे. अकोला साईड. तर तुम्ही म्हणजे मुक्कामी असतात का इथं? मुक्कामी शनिवारचा मुक्कामी असतो. तर शनिवार रविवारी बाबा इथं मुक्कामी आलं असतात कधी तुम्हाला जर यायचं शनिवारी असेल? मुक्कामी भेटेल आणि रविवारी दिवसभर. हा म्हणजे शनिवार रविवार बाबा इथंच तुम्हाला भेटू शकतात कारण इथं येणे जाण्याची सोय काय पाय पायी म्हणजे टोलर खिंड नाही का इकडून दुसरी मोठं असते. टोलर खिंडी मार्गे पायी याचा किरोश्वर मार्गे. तर बाबांनी माहिती दिल्याबद्दल बाबांचं तुमचं मनापासून धन्यवाद. तर आजी तुम्ही काय करता तिकडं? तुम्ही बघू शकता असे गाव आपल्या इकडं आजीने कसली भाजी आणली? हरभऱ्याची. तुम्ही बघू शकता हरभऱ्याची भाजी आणली आजीने आणि एकदम मस्तपैकी. आणि कणीची भाकर आणि गव्हाची एक भाकरी म्हणजे चपात्या वगैरे नाही आणतो. चपात्या घरची. आणि बाबांनी इकडे दूध पण आणलेले बघा तुम्ही पाहू शकता तिथं. म्हणजे चहा वगैरे बनवण्यासाठी दूध पण एवढं डोक्यावरती आणायचं म्हणजे त्यांची मेहनत आहे. तर आजी तुम्ही लावडचीत का? तर ही सगळी लावडची आहे. तू पण चालत आली का इथून? तुला कसं वाटलं ते येताना दम वगैरे काही? तर तुम्ही बघू शकता तर कमीत किती वेळ शाळेत तू बाळा? तर पहिलीची मुलगी ती देखील सुद्धा आपल्याला इथं बॅग उचलून. कोणती बॅग उचलून आणली तुला? दाखव गो तू बॅग. तर हिना तुम्ही बघू शकता एवढं पिशवी वगैरे वर घेऊन आलेली ती. तर पहिलीची मुलगी तरी. तर तुम्ही देखील इथं येऊ शकता त्या बाबांना भेट देऊ शकता तुम्ही.
तुमचा काही नंबर बिंबर नाही का बाबा? मोबाईल आणला ना ह्या बाईनं होता परवा आज नंबर द्यायला पण. माणसा बसायसाठी जागा करेल तर बाबाने असे वर बसायसाठी लोकांनी असं मांडव वगैरे केलेले. मांडव केलाय 2 झाड 3 झाडं लावल्यात ही झाडं लायला झाड आता आणि हे बाबा एक कधी बनवलंय इकडचं हे वरचं मांडव? हे हा. हे आता बनवलंय आणि ते दीपावलीच्या नंतर दीपावली झाली बनवलंय. तर आता तुम्ही बघू शकता खांबलं एक मेढी वगैरे आणलेले म्हणजे लाकडाचीच आहेत. म्हणजे सगळं इथं आपल्याला लाकडाचं दिसतंय. कारवाचं एकदम पूर्ण असं तुम्हाला बघा भेटेल घर आणि पत्र डोके आणलेले फक्त. तर हे बघू शकता इथं सरबत प्यायचा आनंद लोक घेतात. आणि राहायला जर यायचं शनिवारी यायचं म्हणा इथं टेंट लावून राहता सुद्धा येता इथं. तर मित्रांनो शनिवार रविवारी यायचं ठरलं तर इथं तुम्हाला राहण्याची सोय टेंट वगैरे लावले जातील. तर बाबा तुमचा नंबर सांगा ना तुमचा. तर बाबांचा नंबर आहे 82 82 75 75 37 37 43 43 82. 82. मग अशा प्रकारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि बाबांक येऊ शकतात तुम्ही मुकामाला. तर आपल्याला भरपूर इथून लांब जायचे तर विश्रांतीसाठी लोक भरपूर असे बसलेले तिथं बघा. तर इथं बाबांच्या इथं आराम करू शकता तुम्ही कधी आल्यानंतर. कुठलीही माणसं पुन्हा मुंबईची माणसं जर जेवायलाच येतात 12-1ला म्हणा जेवणा करून जातात इथून मंदिरात. हा इथून इथून ताडपत्री यात्रेला इथं बसून पाणी पिऊन जेवून जातात लोक मंदिरात. असं 10 वर्ष झाले लोक इथं येतात. तर बाबा तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद बाबा. तर इथून पुढे बाबावरती लक्ष असून तर तुम्ही कधी आल्यानंतर तुम्ही अवश्य इथं भेट द्या. तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला गावरान पद्धतीने सगळं इथं भेटलं जाईल. किती अजून किती टाइम लागले किंवा आम्हाला जायला आज हो अंदाज? 3 तास लागेल. 3 तास लागेल एवढं जवळ आहे? हा. मग जवळच आहे मग मला लागेल 3 तास लागेल. तर आपल्याला अजून 2-1 तास लागतील वर जायला. मशीन वगैरे आणले का तुम्ही इकडे पार डोक्यावरती? तर इथं दादांचं दुकान आहे इथं. तर तुम्ही बघू शकतात उसाचा रस इथं भेटू शकतात कारण तर आता मशीन वगैरे आणलेली. डोक्यावरती आणली का? तर किती किलोची असेल तरी? वरचे आहे आपला खालचे आहे 30 किलोचे 40 किलोचे. म्हणजे सेपरेट सेपरेट आणली ना? तर मग आणायला भरपूर तबलीग झाली असेल इथं. कुठलं गाव दादा तुमचं? लवळी कुतो. मग दादा आहेत लवहळी कोतूर म्हणजे आईला नगर या साईडचं आणि छोटंसं दुकान आहे म्हणजे आत्ताच टाकलं का दुकान आहे? तर इथं काय काय भेटू शकतं तुमच्याकडे? वेपर्स बिस्किट थंड पाणी बॉटल उसाचा रस. तर इतर खाण्यासाठी आपले भरपूर असे चिप्स वगैरे आहेत सगळं थंड बॉटल काय लागेल ते रस वगैरे. तर इथं तुम्हाला भेटू शकतात. ताई तुम्ही खालचेच का? तर ऊस देखील इथं आणलेत बघू शकतात. अशा प्रकारे ऊस पण आणले दादानी. तर छानपैकी चालेल. तर दादानी थोडी आपल्याला माहिती दिली. आणि अजून इथून किती लांब जायला आपण तर किती तास लागतील? 1-1.5 तास. म्हणजे 1-1.5 तास आपल्याला मंदिरापर्यंत जायला पोहोचायला 1-1.5 तास लागेल. तर दादानी थोडी माहिती दिल्याबद्दल दादांचं धन्यवाद. तर येताना कधी मित्रांनो इथं आपण गड चढून आल्यानंतर तर इथं एक झाड पडलेलं आहे जांभळीचं. तर ह्या जांभळीच्या झाडाखालून जाते तो. तर बघू शकतात आता रस्ते इथं वाकून चौकास यायचा कारण कसं डोक्याला बिकायला लागायची तरी अशा प्रकारे एक माणूस येते. तर बघू शकतात ते बघा आपण जांभळीचं झाड आहे. तर अशा प्रकारे लोक येतात. आत्ता आपण बघू पुरं ते झाडावरतून येतं झाडं खालून येतं बघू. तर आपण बघायला लागलेले वरतून येतात का खाली वाकून येतात. तर हे बघू शकतात वाकून यायचं. तर अशा प्रकारे या जांभळीच्या झाडा खालून यायला लागतं. तर मित्रांनो फायनली आपण आता ह्या रस्त्याने आलो. अशा प्रकारे 2 रस्ते आहेत. तिथून वरती आल्यानंतर हा रस्ता एक जंगलाचं खूप असं जंगल आहे. तर जंगलातून येताना हे बघा इथं आता आणि त्या साईडनं ह्या झाडाच्या त्या साईडनं एक रस्ते असं बघा 2 रस्ते आहेत. आणि इथं आता छोटंसं दुकान लागलेले
तुम्ही बघू शकता असं रस्त्याला तुम्हाला भरपूर अशी दुकानं भेटतील. तर ही बघा अशा प्रकारे दोन दुकानं. हे काय केले पावसाळ्यात पर्यटक चुकून आहे ना हा म्हणजे कुपन पावसाळ्यामध्ये चुकू नये पर्यटक म्हणून हे धुक्यामध्ये त्याच्यामुळे हे बनवलंय का. तर तुम्ही किती वाजता आले खालून घरून. 10 वाजता सकाळी. सकाळी 10 वाजता. तर धंदा बिंदा चांगलं चालू आहे ना. पावसाळ्यामध्ये पर्यटक येतात ते धुकं वगैरे जास्त असतं कारण त्याच्यामुळं साईडला जाऊ नये म्हणून अशा प्रकारे फॉरेस्ट आणि कुपन वगैरे टाकलेले तर चुकू नये म्हणून. कारण चुकायला इकडे गडावरती भरपूर असे चुकतात पावसाळ्यामध्ये धुकं असल्यामुळं. आणि आपल्या थोडंच 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण डायरेक्ट मंदिरापाशी पोहोचणार आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण आपण कठीण रस्त्यामुळे चालून पायी बी भरपूर असे थकलेत आणि त्याच्यामुळे. तर तुम्ही बघू शकता असे सारून वगैरे मस्त एकदम घरं वगैरे एकदम छानपैकी आहेत बघा सगळी कुडाचीत वगैरे आणि नेट मारलेले कडे ना. तर दुकान वगैरे इथंच आहे आणि पूर्ण असं सारवलेलं ओट्ट वगैरे छानपैकी केलेले. हो झाला का धंदा थोडाफार. धंदा वगैरे झाला का नाही. तुम्ही पण आलेत का. हो छानपैकी मस्त बनवलं बरं काय सारून वगैरे. तर इथं एफर वगैरे आहेत पण आपल्याला आता आणलेत आपण बॅगेमध्ये त्याच्यामुळे आपण काय घेणार नाही. तर इकडे पण टेबल वगैरे लावलेलं होतं इकडे पाणी वगैरे विश्रांतीसाठी मस्त एकदम छानपैकी. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मंदिराच्या पैसेच पोहोचलेले भरपूर दुकान आहेत तिकडे. तर बघू शकता पावसाळ्यामध्ये पण खूप गर्दी असते. तर आपण आता मंदिराकडे जाणार आहेत. तर अशा प्रकारे हॉटेल नागेश्वर म्हणजे तुम्ही बघू शकता आपण हॉटेल नागेश्वर बसत आता त्याचा मोबाईल नंबर वगैरे कॉन्टॅक्ट वगैरे आहे भरपूर असेल. आणि टेन वगैरे लावलेले ते खूप छान वाटते इकडे आल्यानंतर. तर इकडे पण हॉटेल आहेत थोडेफार. तर अजून लोक येत आहेत. ताई तुम्ही इथंच असतात का फक्त शनिवार एरी दिसतं एरी टायमाला घरी म्हणजे इकडे गावामध्ये. आणि मग इथं गर्दी वगैरे फक्त शनिवारावर 2 दिवस फक्त जास्त गर्दी असते. तर मग मंदिर किती लांब इथून. मंदिर आहे 2 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे याच्या त्या साईडला. तर ही दुकानं अशीच म्हणजे अशी दुकानं ती अशी म्हणजे शनिवार तर कंटिन्यू लोक असतात सगळी चालू राहते. म्हणजे मुक्कामी असतात का तुम्ही इथं. हा मग काय मध्ये पण समजा जर बुकिंग झाली तर मग मध्ये वरती येतो ना. हा मध्ये मधला वेळ म्हणजे ह्या पर्यटक असले तर हा ठीक आहे. मित्रांनो अशी दुकानं वगैरे आपली गडावरती आल्यानंतर भरपूर असे आहेत दुकानं आहेत हॉटेल वगैरे आहेत. तर तुम्ही कधी येऊ शकतात. तर इकडून पण माणसं वर येत चाललेले. तर मित्रांनो फायनल आपण मंदिरापाशी पोहोचलेले आहे. बघा तुम्ही समोर बघू शकता हा मंदिर आहे हरिश्चंद्र गडावरती महादेवाचा. आणि आपण आतमध्ये संपूर्ण बघणार आहेत कसे वगैरे. आणि तुम्ही छोटे छोटे मंदिरसुद्धा आपल्याला इथं बघायला भेटतात. तर समोर तारामती शिखर आहे आणि या साईडला कोकणकडे. आणि आता सूर्य मावळत चाललेलं त्यामुळं फायनली मित्रांनो आपण मंदिराकडे जाणार आहेत. चालूच मंदिराकडे. तर अशी लोक बसलेली पण आपल्याला इथं बघायला भेटतात. भरपूर गर्दी असते अजून काही गर्दी झालेली नाही. तर सकाळपर्यंत इथं भरपूर आपल्याला गर्दी बघायला भेटेल. बाबा आले का तुम्ही. आलो झाली गाठ परत काय अच्छा आता निघा घरी जाणार का थांबणार आहेत. थांबणार महादेवाचं मंदिर हरिश्चंद्रगडावरती. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मंदिर खूप छानपैकी आतमध्ये सजवले वगैरे बघ. तर हो हर हर महादेव. तर हे बाबा आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे
फुलं वगैरे अजून शंकराची पीठ आहे आणि तुळशी पण आहे. दर्शन झालं मित्रांनो. अशा प्रकारे भरपूर असे आपल्याला वेगवेगळे काय काय बघायला भेटतं बघा. दगडी बांधकामातले बघा, घडवणी कशी बघा. तर पूर्ण असं आणि इकडे मंडप वगैरे टाकलेले आहे बघा. आणि आहे नंदी तुम्ही बघू शकतात. भरपूर असं महादेवाच्या शंकराच्या मंदिराच्या समोर किती भरपूर असं मोठं मंदिर आहे आणि होम पण आहे मागं आणि पूर्ण अशी गडद आहे इकडं. इथं बाबांची पूजा वगैरे चालली. इकडे काय तीर्थ वगैरे का पिण्याचं पाणी म्हणजे किती खोल आहे. तर इकडे छोटंसं मंदिर आहे तुम्ही बघू शकतात. तर राजा हरिश्चंद्र तारामती राणी. तर हरिश्चंद्र राजा तारामती राणी. तर तुम्ही बघू शकता तीर्थामध्ये असे नाणी भरपूर असे टाकलेले बघा. नाणी भरपूर असे टाकलेले जातात तीर्थामध्ये. तर खूप असे सारे नाणी तिथं $1 $10 $5 असे प्रकारे नाणी इथं टाकलेले. तर इकडं अशा भरपूर अशी नुसती दगडी बांधकामे खूप छान. तर इकडे पण मंदिर आहे बघा. अशा प्रकारे मंदिर भरपूर असे मंदिर तयार केलेले. तर आपण फायनल जाणार आहे ते 3 खांबावरती असलेली गडद बघायला. म्हणजे तिथं एकदम थंड बिंड पाणी असतं तिथं आपण जाणार आहे. आणि जेवणाची इकडे म्हणजे खिचडी वगैरे उपासाला जे लोक असतात ना त्यांना उपासासाठी इकडे खिचडी वगैरे बनवली जाते. तर म्हणजे उद्या शिवरात्री म्हणून खिचडी बनवली जाते. आणि इकडे हे बघू शकतात खूप असे बटाटे वगैरे आणलेले वगैरे. तर मित्रांनो मंदिरापासून थोडा खाली आल्यानंतर आपल्याला 3 खांबावरती एक खांबावरती जी उभे ना ते आपण बघणार आहेत. जनरेटर डोके आणला काय तुम्ही? हा डोके म्हणजे इथपर्यंत डोके कसं काय लाकडं लावून तर मेन ते तुमची भरपूर असे म्हणजे मेन ते. कारण इतकं जनरेटर 100-200 क्विंटलचं असेल ना. हां 500. तर 500 क्विंटलचा जनरेटर मित्रांनी इथपर्यंत पोहोचवलाय. बाबा सप्त्याचं जेवण आहे काही म्हणजे उद्याला काला का परवा काला. तुम्ही इथेच असतात का? इथेच असतात. किती दिवसात असं सप्ताह? 7 दिवसाचा. म्हणजे सोमवारी उठेल. 7 दिवसाचा सप्ताह. सोमवारी काला राहील. उद्या उपास राहतील. आज शेवटचं जेवण आहे. हा उद्या शिवरात्र. मग खिचडी उद्या. तर म्हणजे हा पूर्ण जेवढे लोक येतात म्हणजे दर्शन देवासाठी सगळ्यांसाठी असतोय ना? सगळ्यांसाठी. तर मित्रांनो हे जेवण सगळे म्हणजे जे भावी भक्त येतात ना त्यांच्यासाठी. तर भावी भक्तासाठी इथं जेवण वगैरे बनवलं जातं. आणि उद्याला खिचडी म्हणजे उपवासाचं जे असतं ते खिचडी बनवलं जाते. बाबा तुमचं नाव काय? बघा सोनू बारमे. आणि गाव? पाच नाही. तर बाबाने 5 नाही शेत आणि तिने भरपूर असे इथं म्हणजे तुम्ही सप्ताह 5 नाही वाले करतात ना? हो 5 नाही वाले. तर बाबांनी आणि ग्रामस्थांनी जरा माहिती दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
तर मित्रांनो आपण जे माहिती बाबाने दिली आणि त्यांची आपण धन्यवाद मानले आणि आपण इकडे जाणार आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण ही आहे गड आहे. याच्यात महादेवाची शंकराची पिंड आहे. ते आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहेत. आणि हा मंदिर आहे शंभो महादेवाचं आणि पूर्ण असं बघणार आहेत आपण मंदिराकडे जाऊन आपल्या गुफेमध्ये. तर खांब किती आहेत ते बघणार आहेत आधी. तर भरपूर असे लोक आंघोळीला आता सकाळी भरपूर गर्दी होईल. पुढे समोरच आपल्याला 4 दगडाचे खांब दिसतात पूर्ण असे दगडामध्ये बनवलेले आणि मध्ये शंकराची पिंड आहे. आणि पाणी तुम्ही देखील बघू शकतात. पाणी इतकं गार असतंय ना, थंडगार इथं फ्रीजमध्ये. झाले का दर्शन तुमचं? आंघोळी झाली? पाणी कसं आहे? एकदम थंड. तर इथं मित्रांनो असं एकदम थंड बिंड पाणी असतं म्हणजे. तर किती पाणी म्हणजे कितका लागतं कमरे एवढं? हां तर पाणी असं म्हणजे केवढं पण मुलगा गेला ना तर कितपर्यंत पाणी लागते? लहान मुलगा असला तरी त्याच्या कमरे लागतात. म्हणजे छोटा मुलगा नेला तरी सारखं होतं. हा म्हणजे सारखं म्हणजे जे माणूस येईल ना मित्रांनो ते कोणी पण जाऊ त्याच्या कमरेच्या खालीच पाणी असते. तर तुम्ही चाललं का आंघोळीला? त्याच्या कमरे इतके लागेल. तर याच्यासुद्धा कमरेतच पाणी लागणार. तू आंघोळ करणार आहे ना? तर मित्रांनो हे 4 खांब आपलं 3 खांब पडून गेलेत. फक्त एकच खांबवरती मूर्ती आणून बघू शकता. अशा प्रकारे तीर्थात आंघोळ इतकं थंडगार पाणी असतं मित्रांनो. तर तुम्ही अवश्य एक वेळा तरी आंघोळ करा. इकडे थोडं हे बघू शकतात. अशा प्रकारे पूर्ण अशी मोठी गुफे. तर मित्रांनो फायनली जर तुम्हाला हरिश्चंद्रगडावरचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो धन्यवाद. भेटूया. बाय बाय पुढच्या व्हिडिओला.